आता मला सांगा, की हा सगळा बदल जीवनशैलीमध्ये झाला आणि ॲज यू सेड, की एंटरप्रिनरशिप म्हणजे क्लासेस हे बंद करायचे ठरवले तुम्ही आणि शिक्षण क्षेत्र मात्र सुरू राहिलं आणि आता महाविद्यालयामध्ये प्राध्यापक, उपप्राचार्य म्हणून तुम्ही काम करता. येस. हे जे ट्रान्झिशन होतं ना, म्हणजे आपण सुरू केलेला व्यवसाय बंद करायचा आणि नोकरीमध्ये यायचं, हे ट्रान्झिशन कसं झालं? खूप टफ होतं. हं. लेट मी पुट सोपं नव्हतं. कारण शेवटी ते आपलं बाळ. आपण एक संस्था सुरू केली तर त्याला मी स्वतः आता तिकडे आता हे माझा मॉरल रेस्पॉन्सिबिलिटी मानतो की एका शिक्षकाने प्रायव्हेटमध्ये शिकवून परत जर एखादा मोठ्या कॉलेजमध्ये मोठी पदवी घेतो आणि दोन्ही बॅलन्स करायला करू शकत होतो. हं. नाही असं नाही, असं बऱ्याच जण आजही करतात. पण मला असा कुठेच नव्हता पाहिजे की कोणीतरी बोलावा की ह्याचा क्लास ह्याच्यामुळे चालतो आणि तिथे तो त्याच्यामुळे चालतो. तर मी कॉन्शियस डिसिजन घेतला आणि माझे जे स्टाफ होते, माझे जे टीचिंग मेंबर्स होते, मी त्यांना ते हँडओव्हर केलं. आजही ते ऑर्गनायझेशन चालतोय आणि जिथे जिथे त्यांना गरज लागते तिथे मी गायडन्स देण्यासाठी जातो. काउन्सिलिंग लेक्चर्स, करिअर इन कॉमर्स काय आहे, CA कसं करावा, ह्या गोष्टी मी अजूनही लेक्चर्स देतो हं. त्याच संस्थेमध्ये, पण विषय जाऊन शिकवत नाही. कारण आता शिकवण्याचं काम महाविद्यालयात आहे. हां, तो महाविद्यालयात येऊन आणि एका वर्षात मला मॅनेजमेंटनी पण माझं कौशल्य बघितलं, माझं कमिटमेंट बघितलं. त्यांनी मला असिस्टंट प्रोफेसर ते व्हाईस प्रिन्सिपल हा प्रमोशन दिला. तर डेफिनेटली त्याला रेस्पेक्ट करून मी आज फक्त महाविद्यालय ह्या क्षेत्रात रिस्ट्रिक्टेड आहे. वा, किंवा महाविद्यालय या क्षेत्रामध्ये आता एक्सपांड करतात. हो, डेफिनेटली. असं म्हणू आपण. येस येस येस. एका बाजूला रनिंग, एका बाजूला एज्युकेशन, नाही का? हो. म्हणजे आता हेच मला कळत नाहीये की ह्यातली जीविका कोणती आणि उपजीविका कोणती. कारण तुम्ही आता रनिंगचे पण कोच आहात. हो. हं? तर रनिंग आणि एज्युकेशन ह्याच्यात काय समानता आहेत? भरपूर सारे समानता आहे. हं. म्हणजे एक नवीन टर्म मी ज्याच्यावरती अजून रिसर्च करतोय आणि बऱ्याच काम करतोय ते आहे हेल्थुकेशन. हेल्थ्युकेशन. या विच इज ए कॉम्बिनेशन ऑफ हेल्थ अँड एज्युकेशन. बरोबर. हे दोन क्षेत्र असे आहेत जे खूप महत्त्वाचे. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात विद्यार्थी असो पालक असो दोन्ही गोष्ट पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली काय होतो की आपण एकाला प्राधान्य दिलं की दुसरा सुटतो, दुसऱ्याला प्राधान्य दिलं की पहिला सुटतो. पण हे आपण कसं घेऊन जाऊ शकतो पुढे ह्याच्यावरती माझा रिसर्च चालू आहे. जोपर्यंत आता एक रनिंग आणि एज्युकेशन एक विद्यार्थीच्या नजरेने मी बघतो बऱ्याच समानता आहेत. दोघांमध्ये प्रॅक्टिस हा सर्वात महत्त्वाचा गोष्ट. बरोबर. प्रॅक्टिस नाही केलं तुम्ही एक्झाम नाही देऊ शकत. प्रॅक्टिस नाही केलं की तुम्ही मॅरेथॉन धावू नाही शकत. हं. कमिटमेंट हं. कोणी करत असो किंवा नसो आपल्याला करायचा आहे हे पक्क आहे, गॅरंटीड. तुम्हाला करावंच लागणार. कमिटमेंट पाहिजे स्वतःहून. अँड द बेस्ट थिंग दॅट आय लर्न फ्रॉम रनिंग हं. हे होतं की मी कोणाशीच कॉम्पीट करत नाहीये. हं. माझा कॉम्पिटिशन मी स्वतः आहे. हे जर मी रनिंगचं जे नॉलेज घेतलंय जर मी ते एज्युकेशनमध्ये लावलं तर किती सुंदर होणार. वा. माझा कोणीच कॉम्पिटिटर नाहीये, मी स्वतःचा कॉम्पिटिटर आहे आणि मला स्वतःला इम्प्रूव्ह करायचं आहे. दिस इज व्हॉट रनिंग गेव मी. येस. तुमचं जे क्लासेस आणि हे होतं ते बंद करून तुम्ही कॉलेजमध्ये शिकवायला सुरुवात केली. तर ऑफकोर्स तिकडचं विद्यार्थ्यांशी नातं आणि कॉलेजमधलं विद्यार्थ्यांशी नातं, तर याच्यामध्ये पण खूप सारा फरक पडला असेल. हो, मी दोघांचा थोडा बॅकग्राऊंड देतो की दोन्ही क्षेत्र काय आहेत. जेव्हा एक पालक कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्याला नोंदवतो. अच्छा, जुने कालाचे कोचिंग क्लासाची जे रेस्पॉन्सिबिलिटी होती, आज कोण कोचिंग क्लासला जायचं किंवा कोण ट्युशनला जायचं म्हणजे एखादा विद्यार्थी जो अभ्यास करत नाही, बाबा तू निदान पास तरी हो, त्यासाठी लोक पालक क्लास लावायचे. आज तसं नाही. आज 99% आहे तुला, ते मला 100 करायचे, त्यासाठी क्लास लाव. सो कोचिंग क्लासेसचा दृष्टिकोन एकच आहे, दॅट इज अकॅडमिक एक्सलन्स.
जे आहे तिथून पुढे चला. यू हॅव टू मूव्ह अहेड इन लाईफ. पण तो अकॅडमिक एक्सलन्स आहे का मार्क जास्त मिळवणं आहे? हा, नो दॅट इज अ व्हेरी डिबेटेबल थिंग. फक्त मार्क कमवून आयुष्यात आपण सक्सेसफुल नाही होत. हो. हे शिक्षकांनी रेग्युलरली, मार्क्स इज अ नंबर, बरोबर. मार्क्स हा नंबर आहे. हे तात्पुरता तुम्ही एखादा परीक्षा दिली आणि त्यामध्ये तुम्हाला मिळालेलं एक सर्टिफिकेट, एक मार्कशीट आहे. जर हे पालकांनी ॲक्सेप्ट केलं तर त्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं होईल. बर, पण आता महाविद्यालयामधल्या विद्यार्थ्याबरोबरचं नातं वेगळं कसं असतं? महाविद्यालयाचा रोल आहे ना टोटल डिफरंट आहे. हम्म. आता जसं मी सांगितलं की व्हाईस प्रिन्सिपल आहे वेदांता कॉलेजमध्ये, त्याचबरोबर मला हेही सांगायला आनंद होतो की मी तिकडचा स्पोर्ट्स इन्चार्ज आहे, मी NSSचा प्रोग्राम ऑफिसर आहे, मी तिकडे रिसर्च कमिटी हेड करतो. बऱ्याच क्षेत्रात मला काम करायला भेटतात. तर ह्याच्याने काय होतो की विद्यार्थ्याला, मला कल्चरलमध्ये मी कन्व्हेनर आहे, तर मला विद्यार्थ्यांना लेक्चर तर आम्ही घेतोच, पण सांगतो इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन आहे तिकडे जायचं आहे, NSSचा प्रोग्राम आहे तिकडे जायचं आहे, हे ॲक्टिव्हिटी ते ॲक्टिव्हिटी. म्हणजे 2 गोष्टी आहेत सर. कोचिंग क्लासमध्ये येणारा विद्यार्थी 2 तास, 2.5 तास, 3 तास येतो आणि घरी जाऊन परत अभ्यास करतो. पण कॉलेजमध्ये विद्यार्थी 6 तास, 7 तास, 8 तास. माझ्याकडे असेही काही विद्यार्थी आहेत जे सकाळी 7 वाजता येतात आणि संध्याकाळी माझ्याबरोबर 5 वाजता घरी जातात आणि रेग्युलरली जातात. सो वी गेट मोर टाइम टू वर्क ऑन देअर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट ॲज ए स्टुडंट, जे आम्हाला कोचिंग क्लासमध्ये एक प्रकारे रेस्ट्रिक्शन होता की 2 तास झाल्यावरती घरी सोडायचं. म्हणून दोन्ही क्षेत्र आपापल्या ठिकाणी एकदम परफेक्ट आहे. दोन्ही एका तऱ्हेने आपण बोलू शकतो, जसं बऱ्याच गोष्टी सांगतात की पॅरलेल एकमेकांबरोबर चालतात, एकमेकांना धरून चालतात, सांगायला काहीही हरकत नाही. अँड बोथ आर इम्पॉर्टंट फॉर सर्व्हायव्हल ऑफ दिस सोसायटी ॲज ए होल. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की या दोघांच्याही मध्ये विद्यार्थ्याचं नातं अधिक विस्तृत करण्याची एक संधी तुम्हाला या कॉलेजच्या मध्ये मिळाली. डेफिनेटली. आता एका बाजूला एज्युकेशन आणि दुसऱ्या बाजूला तुमचं रनिंग. आता हे मगाशी तुम्ही सांगितलं की रनिंगमधनं तुम्हाला काय काय मिळालं, तर तसं रनिंगमुळे तुम्ही काय काय गमावलं? सर्वात पहिले मी जे गमावलं ते होतं माझं वजन. दुसरी गोष्ट मी सांगतो, मी गमावलं माझा एक इगो. कारण 25व्या वर्षी मी एंटरप्रिनर झालो. कुठे ना कुठे माझ्या डोक्यात शिरलं की मी खूप मोठं काम करतोय. बट देन वेन यू गो यू लर्न, बऱ्याच गोष्टी आहेत जे आपल्याला शिकायचं आहे. तिसरं महत्त्वाचं, सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे बेशिस्तपणा, जे आपण म्हणतो तो गमावला. तो गमावलेला आहे.